नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाटेस्ट सिरीज या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो की काही तांत्रिक अडचणीमुळे पाठीमागील काही दिवस रेकॉर्डिंग करू शकलो नाही, त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांकडून मी दिलगिरी व्यक्त करतो। पाठीमागच्या भागामध्ये आपण पाहिलं नाम आणि नामाचे प्रकार, नाउन अँड द फॉर्म्स ऑफ नाउन अँड फंक्शन ऑफ द नाउन। आज आपण पाहणार आहोत जेंडर, लिंग। मित्रांनो, ज्या पद्धतीनं मराठी भाषेमध्ये लिंगाचा वापर केला जातो, जेंडरचा वापर केला जातो, त्याच पद्धतीनं इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा केला जातो। ज्या पद्धतीनं मराठीमध्ये नाम वापरत असताना लिंग वापरावं लागतं, त्याच पद्धतीनं इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा जेंडर वापरत असताना नाउन वापरत असताना जेंडर वापरावं लागतं। तर या जेंडरचे प्रामुख्याने 4 प्रकार पडतात, ते आज आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, नाउनचा हा एक सेकंड पार्ट आहे, नामाशी संलग्नित असलेला हा भाग आहे आणि या भागावरती सुद्धा तुम्हाला सरळ सेवा भरती असेल किंवा कंबाईन असेल, याच्यामध्ये तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणावर क्वेश्चन विचारलेले आहेत। जर तुम्ही 2015 पर्यंतचे क्वेश्चन पेपर पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की सरळ सेवा भरतीला हमखास या भागावरती प्रश्न आहे, त्याच्यामुळे हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे। नामाचाच हा एक उपघटक आहे। नाम वापरत असताना त्याची लिंग हे वापरावं लागतं, ठीक आहे। आता आपण पाहणार आहोत त्याचे एकूण 4 प्रकार आहेत। ते आपल्याला माहिती आहे, मराठीमध्ये पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे, सामान्य लिंग आहे आणि नपुंसक लिंग आहे। त्याच पद्धतीने इंग्रजीमध्ये सुद्धा पुन्हा त्याचे 4 प्रकार पडलेले आहेत, मस्क्युलाइन जेंडर, फेमिनाइन जेंडर, कॉमन जेंडर आणि न्यूट्रल जेंडर। हे 4 प्रकार प्रामुख्याने कशा पद्धतीने काम करतात ते आपल्याला पाहायचं आहे। हे काम करत असताना त्याच्यामध्ये कोणते बदल गरजेचे आहेत किंवा ते कशा पद्धतीने बदललं गेलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे। पहिल्यांदा आपण पाहूयात पुल्लिंग, मस्क्युलाइन जेंडर। पुल्लिंग म्हणजे काय, पुल्लिंग कधी वापरलं जातं किंवा कशा प्रकारे वापरलं जातं किंवा का वापरलं जातं। एखादं पुरुषवाचक सजीव पदार्थ ज्या वेळेला आपल्याला दाखवायचा आहे त्यावेळेला पुल्लिंगाचा वापर केला जातो। पुल्लिंग म्हणजे पुरुषवाचक नाम दर्शवण्यासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे पुल्लिंग। याच्यामध्ये काय येणार, पुरुषवाचक म्हणजे काय आहे, फॉर एक्झाम्पल बॉय, फादर, हे काय आहेत, पुल्लिंगे आहेत, लक्षात घ्या। बॉय म्हणजे काय, मुलगा, इथं पुरुषवाचक नाम येतं। फादर म्हणजे वडील, इथंही काय येतं, वडील काय दर्शवतात तर पुरुषवाचक दर्शवतात। त्याच्यानंतर असे बरेच उदाहरण आहेत, किंग, पोयट, हिरो, हे काय आहेत, पुल्लिंगी नामाचे उदाहरण आहेत। किंगचा विचार केला, किंग म्हणजे राजा, पोयट म्हणजे कवी, हे सगळं काय आहेत, हे सर्व पुल्लिंगी नाम आहेत। फेमिनाइन जेंडरचा जर विचार केला, स्त्रीलिंगाचा जर विचार केला स्त्रीवाचक सजीव पदार्थ दाखवणाऱ्या नामांना स्त्रीलिंग किंवा फेमिनाइन जेंडर म्हणतात। मग इथं आपण पाहिलं बॉय, मुलगा जे आहे हे पुल्लिंग आहे। का तर मुलगा हे नाम पुरुषवाचक दाखवतो, पुरुषवाचक नाम दाखवतो, त्याच्यामुळं हे पुल्लिंग आहे। अशाच पद्धतीनं आपण जर गर्ल घेतलं, गर्ल म्हणजे मुलगी, या नामामध्ये स्त्रीलिंगी गुण दाखवतं, हे नाम स्त्रीलिंगी गुण दाखवतं, त्याच्यामुळे हे स्त्रीलिंग आहे। त्याच्यानंतर मदर घेतलं, मदरचा विचार केला तर मदर म्हणजे आई, याच्यामध्ये हे स्त्रीलिंगी गुणधर्म दाखवतं। त्याच्यानंतर क्वीन घेतलं, क्वीनमध्ये क्वीन म्हणजे राणी, हा शब्द सुद्धा स्त्रीलिंगी गुणधर्म दाखवतो, त्याच्यामुळं हे स्त्रीलिंगी जेंडर्स आहेत। त्याच्यानंतर कॉमन जेंडर म्हणजे काय, कॉमन जेंडरमध्ये काय येतं, सामान्य लिंगामध्ये काय येतं। आता जर तसा विचार केला तर ह्या 2 जेंडरपेक्षा सामान्य जेंडरवरती जास्तीत जास्त प्रश्न आहेत।
कॉमन लिंग जे आहे, कॉमन जेंडर जे आहे, सामान्य लिंग जे आहे, याच्यावरती सर्वाधिक परीक्षांमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. सामान्य लिंगामध्ये काय होतं, याला उभयलिंगी असं सुद्धा म्हटलं जातं. याच्यामध्ये स्त्री पुरुष भेद असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉमन जेंडरमध्ये स्त्री पुरुष भेद असतो. स्त्री पुरुष भेद असणारी ही नामं आहेत. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, जर चाइल्ड, टीचर, ऑर्फन, बेबी, फ्रेंड, कुक, डान्सर, स्टुडंट याचा जर विचार केला तुम्ही, तर स्टुडंट हा शब्द आपण वापरताना याच्यामध्ये कॉमन वापरतो. म्हणजे याच्यामध्ये बॉय आहे, गर्ल आहे हा शब्द आपण वापरत नाही. ज्या वेळेला फ्रेंडचं जर उदाहरण घेतलं तुम्ही, बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड, ज्या वेळेला तुम्ही त्याच्या सुरुवातीला एक प्रॉपर शब्द ठेवाल, म्हणजे बॉय जर ठेवलं तर ते पुल्लिंगी मध्ये मोडतं, आणि जर गर्ल शब्द जोडलात तर फ्रेंडच्या अगोदर ते स्त्रीलिंगीमध्ये मोडतं, आणि जर केवळ तुम्ही फ्रेंड हा शब्द वापरला तर ते कॉमन मध्ये येतं. ज्या वेळेला आपण कॉमन नाउन वापरतो त्यावेळेला त्याचं जो संदर्भ आहे त्या संदर्भावरूनच ते स्पष्ट करावं लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, चाइल्ड आपण वापरतोय इथे, ठीक आहे, चाइल्ड वापरतोय, टीचर वापरतोय, त्याच्यानंतर फ्रेंड वापरतोय, बेबी वापरतोय, हे वापरतोय. त्यावेळेला चाइल्ड हा शब्द आपण वापरत असताना तो लहान मुलासाठी वापरतो. मग तो मुलगा आहे किंवा मुलगी आहे याचा भेद आपण तिथं पाहत नाही, फक्त लहान मुलासाठी आपण चाइल्ड हा शब्द वापरतो. त्याच्यानंतर टीचर हा शब्द वापरत असताना शक्यतो लहान मुलांच्या बाबतीत उदाहरण जर पाहिलं तुम्ही, जे विद्यार्थी इंग्लिश मिडियमला जातात त्यांच्या बाबतीत, ते भले ती लेडी टीचर असू दे किंवा जेंट्स टीचर असू दे, त्याच्यासाठी ते कॉमन फक्त टीचर हा शब्द यूज करतात. त्याच पद्धतीनं फ्रेंड हा शब्द, म्हणजे जस्ट आपण ही आपल्या बाबतीत विचार केला तर आपण फक्त सी इज माय फ्रेंड किंवा ही इज माय फ्रेंड हे यूज करतो. म्हणजे प्रॉपर त्याचा भेद, म्हणजे संदर्भ ज्या वेळेला आपण जोडतो, म्हणजे सी इज माय बेस्ट फ्रेंड म्हणाल त्यावेळेला आपण समोरच्याला समजेल की तुम्ही स्त्रीबद्दल बोलत आहात, आणि ही इज माय बेस्ट फ्रेंड ज्या वेळेला तुम्ही वापराल त्यावेळेला समोरच्या व्यक्तीला समजेल की तुम्ही पुरुषवाचक बद्दल बोलत आहात. त्याच्यामुळं ज्या वेळेला तुम्हाला कॉमन नाउन यूज करायचं आहे त्यावेळेला तुम्हाला याचा भेद समजण्यासाठी त्याचा संदर्भ, त्याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं असतं. तसं स्त्रीलिंग किंवा पुल्लिंगामध्ये येत नाही. पुल्लिंगामध्ये आपण पाहिलं बॉय, मुलग्यासाठी बॉयच आपण वापरतो, ठीक आहे. पण इथं कॉमन जेंडरमध्ये पाहिलं तुम्ही तर लहान मुलासाठी आपण चाइल्ड वापरतो किंवा बेबी वापरतो. पण त्याच्यापूर्वी आपण गर्ल बेबी किंवा बॉय बेबी असं वापरत नाही. हे वापरत असताना आपल्याला प्रामुख्यानं त्याचा संदर्भ स्पष्ट करावा लागतो, ठीक आहे. याच्यानंतर आहे नपुंसकलिंग, न्यूटर जेंडर. याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये स्त्रीलिंग आणि पुल्लिंग हे दर्शवलं जात नाही. ज्या वेळेला नपुंसकलिंग वापरू आपण त्यावेळेला स्त्रीलिंगाचा आणि पुल्लिंगाचा कुठेही प्रकारे तिथं वापर होत नाहीये. ते वापरत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की फक्त आणि फक्त निर्जीव वस्तूंसाठीच नपुंसकलिंग वापरलं जातं. म्हणजे याच्यामध्ये काय येईल, पेन, बुक, कप, ही जी उदाहरणं आहेत ही नपुंसकलिंगासाठी वापरली जातात. हे 4 प्रकार आपण पाहिले. ह्या 4 प्रकारामध्ये सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे ते कॉमन जेंडर आहे. आजपर्यंतचे जे क्वेश्चन तुम्ही बघितलेत तर ह्या कॉमन जेंडरवरती जास्तीत जास्त प्रकारचे क्वेश्चन आहेत. म्हणजे कसं आहे की हे कन्फ्यूज करणारे आहेत, लक्षात घ्या. जर तुम्ही चाइल्ड हा शब्द दिला तर तुम्ही पुल्लिंगही लिहू शकाल, स्त्रीलिंगही लिहू शकाल, पण तिथं तेवढी व्होकॅब्युलरी तुम्हाला त्याची शोधावी लागेल, आणि त्या व्होकॅब्युलरी शोधल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हे कशा प्रकारे यूज केलं जातं. ज्या वेळेला आपल्याला एक्झाममध्ये असे क्वेश्चन असतात तुम्हाला की पुल्लिंगापासून स्त्रीलिंग करा किंवा स्त्रीलिंगापासून पुल्लिंग करा, त्यावेळेला तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्या गोष्टी सामान्यपणे कशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या आहेत किंवा कशा पद्धतीनं आपण पुल्लिंगाचं स्त्रीलिंग करू शकतो किंवा स्त्रीलिंगाचं पुल्लिंग करू शकतो. बऱ्याचदा सरळ सेवा भरतीला असे क्वेश्चन असतात की तुम्हाला एखादं पुल्लिंग दिलेलं असतं
आणि त्याचं स्त्रीलिंग करा म्हणून सांगितलेलं असतं, किंवा एखादं स्त्रीलिंग दिलेलं असतं आणि त्याचं पुल्लिंग करा म्हणून सांगितलेलं असतं. मेनमधून फिमेल करायचं असतं आणि फिमेलमधून मेल करायचं असतं. तर ते कशा पद्धतीनं करतात ते आता आपण पाहूयात. पुल्लिंगी नामाबद्दल स्त्रीलिंगी नामाचा वापर करत असताना किंवा कशा पद्धतीनं तो शब्द कन्वर्ट करायचा, याच्यासाठी तुम्हाला मित्रांनो अपोजिट वर्ड माहीत असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला एखाद्या पुल्लिंगी नामाबद्दल तुम्हाला स्त्रीलिंगी नाम वापरायचं आहे, त्यावेळेला तिथं तुम्हाला अपोजिट वर्ड माहीत असणं गरजेचं आहे. आणि अपोजिट वर्ड माहिती असल्यानंतर तुम्ही सहजरित्या ते प्रश्न सोडवू शकाल. याच्यामध्ये आपण पाहूयात. इथं मी फळ्यावरती आता व्हाईट बोर्डवरती लिहिलेलं आहे बॉय आणि गर्ल. ठीक आहे. मला आता एक्झाममध्ये क्वेश्चन आहे, बॉय हा शब्द दिलेला आहे, बॉय हा वर्ड दिलेला आहे आणि बॉय हा फिमेल वर्डचा सॉरी मेल वर्डचा मला फिमेल वर्ड शोधायचा आहे. तर मला बॉय ह्या वर्डला अपोजिट वर्ड माहीत असणं गरजेचं आहे. इथे बॉयला अपोजिट वर्ड गर्ल आहे. तशा पद्धतीनं मॅन हा वर्ड आहे तर तिथं तुम्हाला वुमन हा शब्द वापरावा लागेल. फादर आलं तर मदर वापरावं लागेल. हजबंड आलं तर वाईफ वापरावं लागेल. सन आलं तर डॉटर वापरावं लागेल. किंग आलं तर क्वीन वापरावं लागेल. सर आलं तर मॅडम वापरावं लागेल. हे जे आहेत हे नाउन्स माहिती असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा याच्या अजूनही काही प्रकार आहेत, म्हणजे कशा पद्धतीनं पुल्लिंगचं स्त्रीलिंग बनवायचं. याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण शब्दांना प्रत्यय लावतो. शब्दांना प्रत्यय लावत असताना साधारणपणे आपण पाहिले यस किंवा ईएस प्रत्यय लावतो. एखाद्या शब्दाला यस किंवा ईएस प्रत्यय लावल्यानंतर त्याचा अर्थ बदलतो. तशाच पद्धतीनं नामांच्या लिंगांना जर तुम्ही ESS हा प्रत्यय लावलात तर त्याचं लिंग बदलतं. समजा आता पोएट हा वर्ड आहे इथं. ठीक आहे. पोएट हा शब्द मी घेतलेला आहे. पोएट या वर्डचं मला फेमिनाईन काय आहे हे शोधायचं आहे. पोएट हा पुल्लिंगी शब्द आहे. ओके. याचं मला स्त्रीलिंगी जेंडर शोधायचं आहे, स्त्रीलिंग शोधायचं आहे मला. तर मला काय करावं लागेल? याच्यासाठी एक छोटा पर्याय आहे, एक छोटा नियम आहे. याच्या नंतर पोएट नंतर जर तुम्ही ESS हा प्रत्यय जोडलात तर याचं पोएटेस होतं आणि हा शब्द स्त्रीलिंगी बनतो. ESS हा प्रत्यय जोडल्यानंतर काही ठराविक शब्द स्त्रीलिंगी बनतात. त्याच्यानंतर काय आहे? त्याच्यानंतर काही शब्दांमध्ये बदल करून त्यांना जर ESS हा प्रत्यय जोडला तर ते शब्द सुद्धा स्त्रीलिंगी बनतात. म्हणजे गॉड हा शब्द घेतलेला आहे. इथे एक उदाहरण घेतोय आपण. गॉड या शब्दाचं, गॉड या वर्डचं उदाहरण घेतोय. गॉड या वर्डमध्ये काही चेंजेस केले आणि जर आपण याचा जर शब्द बनवला गॉडिसेस, तर गॉडिसेस म्हणजे देवी. ठीक आहे. याच्यामध्ये काय चेंज केलेलं आहे? याच्यामध्ये डबल-D वापरलेला आहे. GODDESS. गॉडिसेस म्हणजे देवी, गॉड म्हणजे देव. हे चेंजेस करणंही गरजेचं आहे. हे चेंजेस करत असताना शब्दामध्ये काय चेंजेस होतात नक्की त्याच्यावरती फोकस करायचं. याच्यातून व्होकॅब्युलरी डेव्हलप होते आणि नवीन शब्दही तयार होतात. त्याच्यानंतर मास्टर हा शब्द जर तुम्ही घेतला तर मास्टरचं मिस्ट्रेस हे होतं. याच्यामध्ये सुद्धा मास्टरमध्ये ॲट दी एंड आपण ESS हा प्रत्यय जोडलेला आहे आणि ESS हा प्रत्यय जोडत असताना याच्यामध्ये एच्या जागी आपण आय वापरलेला आहे आणि नंतर आपण ESS हा प्रत्यय वापरलेला आहे. ESS हा प्रत्यय वापरत असताना काही शब्दांना पूर्वी सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट ESS हा प्रत्यय लागतो, मात्र काही शब्दांमध्ये बदल करावा लागतो. म्हणजे इथं दोन उदाहरणं आपण पाहिलेत, गॉड, गॉडिसेस, मिस्टर, मिस्ट्रेस. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये जर बदल केलेत तर पुल्लिंगाचं स्त्रीलिंग करता येतं. आणि हेच महत्त्वाचं आहे. परीक्षेमध्ये याच पद्धतीनं तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. त्याच्यानंतर काय आहे? काही नामांची स्त्रीलिंग रूपे मात्र अनियमित असतात. म्हणजे काही शब्द जे आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे हे बॉयचं गर्ल अपोजिट वगैरे असतं. तशा पद्धतीनं काही शब्दांना, म्हणजे जर आपण डॉगचं उदाहरण घेतलं
डॉगचं जर फेमिनाईन आपण बघितलं तर बीच येतं. डॉगचं डॉक्सेस येत नाही किंवा डॉगचं फेमिनाईन डॉगच येत नाही. डॉगचं फेमिनाईन बीच येतं. मॉमचं फेमिनाईन नन येतं. सरचं फेमिनाईन मॅडम येतं. ही त्याची काय आहेत, अनियमित जेंडर आहेत. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण सजीव प्राण्यांचा जो समूह असतो, म्हणजे पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण कॉमन नाउन पाहिलं. कॉमन नाउन पाहिलं आपण, तर कॉमन नाउन जे आहेत ना, ती कॉमन नाउन सर्व प्रकारची कॉमन नाउन्स जे आहेत ती नपुंसकलिंगामध्ये येतात. याच्यामध्ये काय आहे, कमिटी, क्लास, आर्मी याच्यासारखी जे शब्द कॉमन येतात, कॉमन नाउन येतात, ते सर्व प्रकारचे शब्द नपुंसकलिंगामध्ये येतात. म्हणजे कमिटी असेल किंवा आर्मी असेल किंवा एखादा ग्रुप असेल, तर ते सर्व प्रकारचे क्लास असेल, ते सर्व प्रकारचे शब्द नपुंसकलिंगामध्ये येतात. त्याच्यानंतर काय आहे, लहान मुले, प्राणी, जे क्षुद्र प्राणी आहेत, जे लहान प्राणी आहेत, हे सर्व नामे नपुंसकलिंगामध्ये येतात. म्हणजे चाइल्ड, त्याच्यानंतर अँट, त्याच्यानंतर बर्ड, फ्लाय, बेबी, हे सुद्धा नामे नपुंसकलिंगामध्ये येतात. त्याच्यानंतर सौंदर्य, सभ्यता, आकर्षकता दर्शवणारी जी काही नामं आहेत ती नामं मात्र स्त्रीलिंगामध्ये येतात. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं इथं अँट, चाइल्ड, बर्ड, फ्लाय, बेबी, ही जी नामं आहेत ही न्यूटरमध्ये येतात, नपुंसकलिंगामध्ये येतात. त्याच पद्धतीनं मून, नेचर, ब्युटी, पीस, जस्टिस, चॅरिटी, म्हणजे हे जे अबस्ट्रॅक्ट नाउन जे आहे ते अबस्ट्रॅक्ट नाउन सुद्धा काही अंशी स्त्रीलिंगामध्ये येतात. जे अबस्ट्रॅक्ट नाउनची जी नाउन्स आहेत, म्हणजे मून, ब्युटी, चॅरिटी, हे जे शब्द आहेत हे शब्द स्त्रीलिंगामध्ये येतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जेंडरचा कशा पद्धतीने वापर केला जातो किंवा जेंडरचे प्रकार काय आहेत ते पाहिलं. आता एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले जातात किंवा प्रश्न कसे असतात हे आपण पाहूयात. प्रश्नांचं स्वरूप काय आहे आणि प्रश्नाची मर्यादा कुठंपर्यंत आहे याचा आपल्याला आता विचार करायचा आहे. आपण पहिला प्रश्न पाहूयात. एक्झाममध्ये तलाठीला एक प्रश्न विचारलेला आहे, हॉर्सचं फेमिनाईन विचारलेलं आहे. क्वेश्चन असा आहे, द फेमिनाईन ऑफ हॉर्स इज, द फेमिनाईन ऑफ हॉर्स इज, हा क्वेश्चन तलाठी या परीक्षेमध्ये सरळ सेवेमध्ये येऊन गेलेला आहे. तर याचे पर्याय आहेत बीच, सॉ, इव अँड मेअर. तर मित्रांनो, ज्या वेळेला आपल्याला आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे पुल्लिंग, स्त्रीलिंग, सामान्य लिंग आणि नपुंसकलिंग, तर हे ज्या वेळेला आपण पाहत असतो त्यावेळेला आपल्याला व्होकॅब्युलरी आपल्याकडे असणं गरजेचं आहे किंवा त्याचे अपोजिट वर्ड माहीत असणं गरजेचं आहे किंवा त्याच्यासाठी वापरण्यात येणारे समानार्थी शब्द जे आहेत, सिनॉनिम्स जे आहेत, ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. तर हॉर्स हे काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. हॉर्स हे पुल्लिंग आहे, हे दिलेल्या क्वेश्चनवरून लक्षात येतं. तर हॉर्सचं आपल्याला काय शोधायचं आहे, स्त्रीलिंग शोधायचं आहे. स्त्रीलिंग शोधत असताना त्याचं स्त्रीलिंग काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. तर हॉर्सचं स्त्रीलिंग मेअर हे येतं, MERE, मेअर हे त्याचं स्त्रीलिंग येतं. दुसरा क्वेश्चन सरळ सेवा भरतीलाच या जेंडर टॉपिकवरती विचारलेला आहे. चूज द करेक्ट जेंडर ऑफ द वर्ड ॲक्टर. मगाशी पाहिलं होतं आपण की दिलेल्या शब्दामध्ये काही बदल करून किंवा दिलेल्या शब्दाला ESS हा प्रत्यय जोडल्यानंतर त्या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप होतं किंवा स्त्रीलिंगी नाम होतं. तर ॲक्टर या शब्दामध्ये काही बदल करता येतो का किंवा ॲक्टर या शब्दाला ESS प्रत्यय हा जोडून आपल्याला शब्द तयार करता येतो का हे पाहायचं आहे. ठीक आहे.
ॲक्टरमध्ये काय बदल केल्यानंतर त्याचा स्त्रीलिंगी शब्द तयार होईल याच्याकडे आता आपल्याला काळजीपूर्वक पाहायचं आहे. ॲक्टर हे काय आहे? पुल्लिंग आहे. याचं काय करायचं आपल्याला? स्त्रीलिंगी रूपांतर करायचं आहे. मग याचे पर्याय दिलेले आहेत. ॲक्ट्रेस आहे, ॲक्ट आहे, ॲक्टिंग आहे, सिनियर ॲक्टर आहे. याच्यामध्ये दिलेला शब्द काळजीपूर्वक बघा. मगाशी जो नियम दिला होता, दिलेल्या शब्दाच्या शेवटी ESS हा प्रत्यय जोडला तर त्याचं फेमिनाईन होतं. मग इथं आपल्याला ESS हा प्रत्यय जोडायचा आहे आणि ESS हा प्रत्यय जोडत असताना आपल्याला दिलेल्या शब्दामध्ये काही बदल करून ESS हा प्रत्यय जोडायचा आहे. या शब्दामध्ये ESS हा प्रत्यय जोडत असताना ॲक्टर या शब्दामधलं ओ ड्रॉप केलेला आहे आपण आणि ACTRESS ॲक्ट्रेस हा शब्द लिहून हे स्त्रीलिंगी नाउन तयार केलेलं आहे आपण. हे सर्व प्रश्न मित्रांनो आतापर्यंत आपण 2 वर्ड बघितले. हे दोन्ही वर्ड आपल्याला सरळ सेवा भरतीला विचारलेले आहेत. याच्यानंतर काही वेळेला मगाशी तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीनं फादर, मदर, बॉय, गर्ल हा एक क्वेश्चन विचारलेला आहे तलाठी 2010ला. इथं फादर, मदर आणि त्याच्यानंतर दिलेला आहे सन. सनला आपल्याला स्त्रीलिंगी शब्द शोधायचा आहे. ठीक आहे. फादर काय आहे? पुल्लिंगी आहे. मदर काय आहे? स्त्रीलिंगी आहे. त्यानंतर काय आहे? सन. सन काय आहे? पुल्लिंगी आहे. मग आता सन म्हणजे मुलगा. ठीक आहे, हे तर आपल्याला माहिती आहे. फादर म्हणजे वडील, मदर म्हणजे आई. आता आपल्याला या दोन्हीचं रिलेशन वडील मुलगा, आई मुलगी. मुलगी या शब्दासाठी जो स्त्रीलिंगी शब्द आहे तो शोधायचा आहे डॉटर. हे असे सोपे सोपे क्वेश्चन्स सरळ सेवा भरतीला जेंडर या टॉपिकवरती विचारलेले आहेत. मग याच्यासाठी काय महत्त्वाचं आहे आपल्याला? याच्यासाठी आपल्याकडे व्होकॅब्युलरी असणं गरजेचं आहे. याच्यासाठी तुम्हाला सिनोनिम्स, अँटोनिम्सची व्होकॅब्युलरी किंवा शब्दसंग्रह कसा तयार करायचे, शब्द कसे तयार करायचे हे माहिती असणं गरजेचं आहे. याच्यावरती आपण एक लेक्चर वेगळं घेणारच आहोत, कारण जी आत्ता येणारी पोस्टाची एक्झाम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शब्दसंग्रह याच्यावरती भरपूर प्रश्न आहेत. कमीत कमी मराठी टू इंग्रजी 15 प्रश्न आहेत आणि इंग्रजी टू मराठी 15 प्रश्न आहेत. त्याच्यासाठी आपण एक स्पेशल लेक्चर अरेंज करणार आहोत. पण तत्पूर्वी हे समजून घ्या की शब्दफोड कशी असते ते. ठीक आहे, त्याच्यासाठी सफिक्स, प्रिफिक्स वगैरे ह्या गोष्टी आहेत, ते समजणं सुद्धा गरजेचं आहे. कारण शब्द तयार करत असताना सफिक्स, प्रिफिक्सचा खूप मोठ्या पद्धतीनं वापर केला जातो. हे ॲक्टरचा ॲक्ट्रेस करताना इथं ESS हे सफिक्स वापरलेलं आहे. ते सफिक्स प्रिफिक्स आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी काही शब्द संग्रह तुम्ही तुमच्याजवळ जमा करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अजून एक उदाहरण आपण पाहूयात. याच्यामध्ये सुद्धा एक शब्द दिलेला आहे, मागाशी तो आपण शब्द पाहिलेला आहे, गॉडेसेस. या गॉडेसेस शब्दाचं मेल नाउन आपल्याला शोधायचं आहे. मेल नाउन आपल्याला शोधायचं आहे. गॉडेसेस म्हणजे काय तर देवी. देवी या शब्दाचा पुल्लिंगी शब्द आपल्याला शोधायचा आहे. गॉडेसेस हे स्त्रीलिंगी आहे, फेमिनाईन आहे. त्याचं मेल नाउन आपल्याला शोधायचं आहे, मस्क्युलाईन नाउन आपल्याला शोधायचं आहे. याचे पर्याय आहेत गॉड लाईक, गॉड, गॉड लेडी अँड प्रिन्सेस. मग या दिलेल्या पर्यायापैकी काय पर्याय येईल? इथंही पहा, म्हणजे हा शब्द जर पाहिला ॲक्टर ॲक्ट्रेस झालेला आहे. इथं काय केलेलं आहे? दिलेल्या शब्दामध्ये काही बदल केलेले आहेत. तसंच या दिलेल्या शब्दामध्ये बघायचं, या दिलेल्या शब्दाची फोड करायची. गॉडेसेसची जर तुम्ही फोड केलीत तर तुमच्या लक्षात येईल. यातला सुरुवातीला काय करायचं? ESS हा फोड करत असताना ESS हा प्रत्यय काढून टाकायचा. ESS हा प्रत्यय काढल्यानंतर शब्द काय राहतो? गॉड.
या शब्दाला काही अर्थ आहे का ते पुन्हा शोधायचं. मग याच्यात अजून काय बदल केल्यानंतर अर्थपूर्ण शब्द होतो ते पाहायचं. याच्यामध्ये GODD हे आहे. GODD हा अर्थपूर्ण शब्द आहे का, तर हा अर्थपूर्ण शब्द नाही आहे. याच्यामध्ये मग आपल्याला काय बदल करावा लागतो, त्यावेळेला अर्थपूर्ण शब्द तयार होतो ते पाहायचं. याच्यामध्ये GOD हा शब्द घेतल्यानंतर गॉड म्हणजे देव, देव हा शब्द तयार होतो. मग देव, गॉड, GOD गॉड हे ॲन्सर याचं बरोबर आहे. याच्यामध्ये शब्दांची फोड जर करता आली तर उत्तर शोधणं खूप सोपं आहे. जर शब्दाला EWS हा प्रत्यय असेल तर त्या शब्दाची फोड करून आपल्याला त्याचं उत्तर सहजरित्या आपण मिळवू शकतो. याच्यासाठी तुम्हाला आत्ता सांगितलेल्या पद्धतीनं शब्दांची फोड करता येणं गरजेचं आहे. याच्यानंतर अजून एक क्वेश्चन विचारलेला आहे. द मस्क्युलाइन जेंडर ऑफ डक हा प्रश्न PSI 2009ला विचारलेला आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे हा आणि डिपार्टमेंटल PSI 2016ला पुन्हा तो प्रश्न रिपीट झालेला आहे. त्याच्यानंतर असिस्टंट 15ला सुद्धा या पद्धतीचा प्रश्न म्हणजे असिस्टंट 15ला बॉय आणि गर्लवरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे एवढ्या सोप्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या टॉपिकवरती विचारलेले आहेत. फक्त या टॉपिकसाठी तुम्हाला शब्दांची फोड करणं आणि दिलेल्या नाउनचं निश्चित रूप आहे अनिश्चित रूप आहे हे माहिती असणं गरजेचं आहे.